पहा, ट्रेडिंग अकाउंट झालं तुमचं, प्रॉफिट अँड लॉस झालं, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन झालं. त्यानंतर चौथा आणि शेवटचं आपल्याला अकाउंट कोणतं करावं लागते तर बॅलन्स शीट. ओके, बॅलन्स शीट म्हणजेच ताळेबंद किंवा स्थिती विवरण. आता याच्यामध्ये तुम्हाला जो फॉर्मॅट दिलेला आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा, तो काल आपण बघितला, तो वेगळ्या पद्धतीने आहे, बरोबर आहे. आणि हे जे प्रॉब्लेम दिलेलं आहे, छोटं प्रॉब्लेम दिलेलं आहे आपल्याला, तुम्हाला 3-4 मार्कासाठी 4 मार्कासाठी विचारते असं प्रॉब्लेम दिलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला मोठं प्रॉब्लेम दिलेलं राहील म्हणजे सर्व याचं एकत्रीकरण, तर त्यावेळेस तुम्हाला ते सिक्वेन्सनुसारच पदं लिहायची आहे. जो काही सिक्वेन्स दिलेला आहे, 17 नंबर या साईडला आहे, 5-6 नंबर काहीतरी या साईडला आहे, तर ते सिक्वेन्सनुसार आपल्याला त्या सिक्वेन्सचं जर पद असेल तर त्या याच्यानुसार लिहायचं आहे. जसं की फंड असेल तर फंडच्या याच्यामध्ये वेगवेगळ्याचं जे हेडिंग दिलेलं आहे रिझर्व्ह अँड फंड, तर त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर स्टाफ कोणता फंड दिलेला आहे आपल्याला, एक त्याच्यामध्ये एक स्पेशल फंड दिलेला आहे, तर तो जर असेल तर तो नंबर लिहून टाकायचा आहे. फंडच्या खाली दिलेला आहे ना एक स्टाफ प्रोव्हिडंट फंड, बरोबर आहे. स्टाफ प्रोव्हिडंट फंड एक वेगळं दिलेलं आहे, बाकीचे फंड सर्व वेगळे दिलेले आहे. तर त्या लिस्टनुसार आपल्याला हे सर्व गोष्टी लिहून दाखवायच्या आहेत. ओके, पहा आता याच्यामध्ये काय दिलेलं तुम्हाला, प्रिपेअर द बॅलन्स शीट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. याच्यामध्ये पदं दिलेले आहे आपल्याला, कॅपिटल दिलं, बिल्डिंग दिलं, बँक बॅलन्स दिलं, बँक ओव्हरड्राफ्ट दिलं, क्रेडिटर दिलं, मशिनरी, बिल्स पेएबल, अनपेड एक्सपेन्स, कॅश इन हँड आणि फर्निचर. आता याच्यामध्ये जे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं कॅपिटल असते ते शेअर कॅपिटल म्हणून दिलेलं असते, परंतु आपल्याला इथं काय दिलं, निव्वळ कॅपिटल म्हणून दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजेच शेअर कॅपिटल वगैरे जे सबस्क्राईब असन, पेडअप असन, ह्या स्टिक्वेन्सनुसार आपण लिहून दाखवत असतो. परंतु आता एक छोटं प्रॉब्लेम दिलं, याच्यामध्ये त्या फॉर्मॅटचा विचार आपल्याला करायचा नाही. सरळ आपण इंडिव्हिज्युअलचं जसं बॅलन्स शीट केलेलं आहे पहिले, त्याच पद्धतीने आपल्याला इथं बॅलन्स शीट करून दाखवायचं आहे. तर आता पहिलं पद काय आहे तर कॅपिटल आहे. कॅपिटल आपण घेऊन घेऊ. कोणत्या साईडला घ्यायचं कॅपिटल, आपल्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल दिलेलं आहे 21,000. त्यानंतर दिलेलं आहे बिल्डिंग, कोणत्या साईडला लिहायचं आहे बिल्डिंग. इकडे लिस्ट राहील आपली फिक्स ॲसेटमध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या लिस्टमध्ये दाखवायचं असते, परंतु इथं आता आपण इथं डायरेक्ट घेणार आहोत. बिल्डिंग किती दिलेलं आहे 25,000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला बँक बॅलन्स. बँक बॅलन्स कुठे येईल, ही आपली करंट ॲसेट आहे, बरोबर आहे. बँक बॅलन्स किंवा कॅश बॅलन्स जे काय असते ती आपली करंट ॲसेट असते, तर ते त्या लिस्टमध्ये आपण लिहून दाखवणार होतो. ओके, तर इथं आपण डायरेक्टली लिहू बँक बॅलन्स. त्या लिस्टसुद्धा तुम्हाला पाठ राहिल्या पाहिजे. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट अधिकोष अधिविकर्ष लॅबिलिटीला, याबद्दल तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 6,000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला क्रेडिटर्स, कुठे ते क्रेडिटर्स 10,000. त्यानंतर दिलेलं आहे मशिनरी. मशिनरी कुठे येईल आपली ॲसेटमध्ये. मशिनरी 10,000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला बिल्स पेएबल, कुठे येते लायबिलिटीला. $7,000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला अनपेड एक्सपेन्स, कुठे येईल अनपेड लायबिलिटीला. अनपेड म्हणजे न दिलेला, आउटस्टँडिंग. $1,000. त्यानंतर दिलेलं आहे कॅश इन हँड, कुठे येईल कॅश इन हँड हस्तस्थ रोख 2,000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला फर्निचर, कुठे येईल किती दिलेले आहे 5,000. या दोन्ही साईडचे टोटल आपल्याला सेम येईल. पहा दोन्ही साईडचे टोटल किती येते. एक जण ॲसेट साईडचे करा, एक जण लायबिलिटी साईडचे टोटल करा. किती आलेली आहे 45,000. आता तुम्हाला सोपं वाटेल, बरोबर आहे, म्हणून आपण सोपं प्रॉब्लेम घेतलं.
म्हणजेच काय, अवघड जरी घेतलं तर मग ॲटोमॅटिक सवय लागली पाहिजे. आता आपल्याला मोठा प्रॉब्लेम घ्यायचं, सर्व एकत्रच गोष्टी करायच्या आहे याच्यामध्ये, एकाच प्रॉब्लेममध्ये चारही गोष्टी. काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? लॅबिलिटीमध्ये कोणते पदं येतात, ॲसेटमध्ये कोणते येतात, माहीत आहे सर्व? ओके, घ्या लिहून.